मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये फेटाळल्यानंतर संपूर्ण मराठा समाज प्रचंड अस्वस्थ आहे। त्या अस्वस्थतेमध्ये अनिश्चिततेमध्ये एक छोटीशी गार झुळूक ही काल सगळ्यांना अनुभवायला मिळाली की केंद्राने ज्या 3 मुद्द्यावर हे आरक्षण फेटाळले गेलेले त्यातला एक मुद्दा 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला एखादी जात मागास ठरवण्याचा आणि मागास ठरवल्यामुळे आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला आहे की केंद्राला आहे। सुप्रीम कोर्टाने निर्णय 3 विरुद्ध 2 ने असा दिला की राज्याला नाही। यावर ती जी हवेची गार झुळूक काल एका अर्थाने अनुभवायला मिळाली की केंद्राने या 102व्या घटना दुरुस्तीवर रिव्ह्यू पिटिशन फेर विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय केला। खरं म्हणजे व्हेरी नेक्स्ट डे महाराष्ट्र सरकारने हे रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला हवं होतं, पण एक 600 पानी निकालपत्र ठीक आहे ते सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे, पण त्यासाठी त्यांनी रिटायर्ड जजची आणि काही तज्ज्ञांची समिती नेमून 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे। ते 15 दिवसाने ते त्या निकालाचा अन्वयार्थ लावणार, मग त्या निकालाच्या अन्वयार्थ ते मार्गदर्शन करणार, मग आमचं सरकार हलणार। तोपर्यंत केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखलही केली आणि त्यामुळे मी सुरुवातीलाच केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो की एका अर्थाने मराठा समाजातल्या तरुण तरुणींना एक मोठी राहत, एक मोठा रिलीफ या निमित्ताने मिळालेला आहे। महाराष्ट्र शासनाला माझं म्हणणं असं आहे की आता मागोमाग का होईना पटकन महाराष्ट्र शासनाची सुद्धा रिव्ह्यू पिटिशन दाखल व्हायला पाहिजे की ज्याच्यातून पहिलं पदरात पाडून घेतलं पाहिजे की 102व्या घटना दुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार अबाधित आहेत की ज्यामुळे मोठा रिलीफ मिळेल। 3 मुद्द्यांवर जे आरक्षण फेटाळलं गेलं त्यातले 2 मुद्दे फारच व्हॅलिड आहेत। एक तर गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवरून मराठा समाज मागास आहे मांडलं गेलं आणि ते विधानसभा विधान परिषदेने मान्य केलं, हायकोर्टाने मान्य केलं, 1 वर्षभर सुप्रीम कोर्टाने मान्य केलं कारण स्टे मिळाला नव्हता। तो गायकवाड कमिशनचा रिपोर्ट की ज्याच्या आधारे रिझर्वेशन मिळालं होतं आणि ज्याच्या आधारे रिझर्वेशन मिळताना गायकवाड कमिशनने रिपोर्टमध्ये असाधारण परिस्थिती कशी निर्माण झाली हे मांडलं, तो रिपोर्टच आता फेटाळला गेला। आणि त्यामुळे जरी रिव्ह्यू पिटिशनमध्ये 102व्या घटना दुरुस्तीच्या विषयामध्ये न्याय मिळाला तरी 2 मुद्दे राहतातच की मराठा मागास आहे की नाही आणि मराठा मागास असेल तरीही अबाव 50% द्यायचं की नाही, 50%च्या वर द्यायचं नाही। यासाठी मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला आता दुसरा काही मार्ग उरलेला नाही। त्यांना नव्याने महाराष्ट्रामध्ये मागास आयोगाची स्थापना करावी लागेल। नव्याने सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्द्यावर गायकवाड कमिशनचा रिपोर्ट फेटाळला ते मुद्दे लक्षात घेऊन सर्वेक्षण करायला लागेल आणि त्या सर्वेक्षणातून पुन्हा एकदा एकमताने मराठा समाज मागास आहे असा निर्णय करावा लागेल। तो मागास समाजाचा आयोग, मागास आयोगाचा अहवाल हा मंत्रिमंडळाने स्वीकारावा लागेल। मग केंद्र सुरू होतं, मग व्हाया राज्यपाल तो राष्ट्रपतींकडे जाईल, राष्ट्रपती तो छाननीसाठी केंद्रीय मागास आयोगाकडे देईल, मग राष्ट्रपती निष्कर्षामध्ये देतील की हो या राज्यातली ही जात मागास आहे आणि मग ते राज्य सरकारला सांगतील की तुम्ही कायदा करा। केंद्र नाही कायदा करणार। एखादी जात ही केंद्राच्या सूचीमध्ये द्यायची असेल तर तो केंद्राचा विषय आहे, राज्याच्या सूचीमधला अधिकार राज्याचा आहे की नाही हाच तर वादाचा विषय आणि तो आता सॉर्ट आउट होईल। आणि त्यामुळे राज्य सरकार वारंवार जे केंद्र सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न करते आहे ते चुकीचं आहे। त्यांना इमिजिएट राज्याचा मागास आयोग फॉर्म करून मराठा मागास कसा याचा अभ्यास करणं, याचं सर्वेक्षण करायला सुरुवात करावी लागेल। मीनवाईल काय तर मीनवाईल मला असं वाटतं की ज्या योजना, ज्या सवलती फडणवीस सरकारने घोषित केल्या होत्या आणि अतिशय सोपं शीर्षक केलं होतं जे ओबीसीना, कारण शेवटी लढाई काय चालली आहे की ओबीसीचं आरक्षण आम्हाला मिळावं, म्हणजे ओबीसी सारखं आरक्षण आम्हाला मिळावं, तर मग ते मिळेपर्यंत जे ओबीसीला ते मराठ्यांना अशी घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारने केली आणि खूप मोठी सवलतींची योजनांची यादी व्यवहारात आणली। मग सर्वांची 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वांची निम्मी फी भरणं, या 2 वर्षात 600 आणि 600 1200 कोटी देवेंद्र फडणवीस सरकारने भरले विद्यार्थ्यांच्या वतीने। सारथी निर्माण केली की ज्याच्यातून मोठ्या प्रमाणावर मुलांना स्कॉलरशिप मिळाल्या, त्यातून अनेक मुलं दिल्लीमध्ये MPSC UPSC करायला गेली
अनेकांना फेलोशिप मिळाल्या की जे विदेशामध्ये अभ्यासाला गेले. अण्णासाहेब पाटील महामंडळाची घोषणा केली की ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 10 लाखाचं कर्ज विनाव्याज मिळायला सुरुवात, 14,000 तरुण त्याचा फायदा घेतला. अशीच मोठी योजना पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना आणली. ग्रामीण भागामध्ये दरमहा 2,000 आणि शहरी भागामध्ये दरमहा 3,000 अशी वर्षाला 24,000 आणि 36,000ची योजना की त्यात त्याने कुठेही रूम घेऊन राहावं, 3-4 जणांनी रूम घेऊन राहावं, 3-4 जणांनी मिळून एक स्वयंपाकाला कोणीतरी आचारी ठेवावा आणि त्याच्या 24,000वर आणि 36,000वर त्याचा निर्वाह व्हावा. हॉस्टेलसाठी जे हॉस्टेल उभी करतील त्यांना प्रति विद्यार्थी वर्षाला 10,000 रुपये. असे एका हॉस्टेलला समजा 100 विद्यार्थी असतील तर 10 लाख मिळतील. त्या 10 लाखामध्ये त्यांनी ते हॉस्टेल चालवावं, मुलांचं चालवावं, अशी मोठ्या योजना घोषित केल्या. त्यातली महत्त्वाची योजना जी आहे, ह्या सगळ्या योजना तर पुन्हा एकदा मराठा समाज मागास ठरेपर्यंत, त्याच्या आधारे रिझर्वेशन मिळेपर्यंत आणि पुन्हा कोर्ट कचेऱ्या चालणार टिकेपर्यंत या सगळ्या योजना सुरू करायला पाहिजेतच. पण त्यातली महत्त्वाची योजना काय आहे तर शेवटी ही लढाई शिक्षणातल्या आरक्षणाची कशासाठी चाललेली आहे? मेडिकल आणि इंजिनिअरिंग. पॉलिटेक्निकला ॲडमिशन्स रिकाम्या जात आहेत, निम्मी पॉलिटेक्निक रिकामे बंद व्हायला निघाले, तिथे काय स्पर्धाच नाही आहे. DED बंदच पडलेली आहेत, BEd ॲडमिशन्स मिळत आहेत, आर्ट्स सायन्स कॉलेज ॲडमिशन्स मिळत आहेत, मग लॉ कॉलेज ॲडमिशनच मिळत आहेत. मग रिझर्वेशन कशासाठी पाहिजे तर मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी, प्रामुख्याने मेडिकलसाठी. देवेंद्रजी सरकारने त्याचाही मार्ग काढला होता की जेवढी प्रायव्हेट मेडिकल प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मग ती डीम युनिव्हर्सिटी असतील किंवा प्रायव्हेट कॉलेजेस असतील, त्यांना 20% मॅनेजमेंट कोटा असतो, 15% असेल, 20% असतो. तर त्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये पुन्हा एकदा मेरिट नाही, कारण तोही सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला की मॅनेजमेंट कोट्यामध्ये तुम्ही फी 10 पट घेऊ शकता, पण त्यातही तुम्ही मेरिट लिस्ट लावली पाहिजे. तर तिथे सुद्धा मेरिट लिस्टप्रमाणे ज्या मराठा तरुणींना ॲडमिशन मिळतील त्यांची 10% फी जी कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर भरवलेली असते ती सोडून उरलेली 90% सरकार भरणार. असे आपण 2 वर्ष 34 कोटी रुपये भरत होतो. मुलं आनंदी होती. कुठल्या तरी सुविधा नसणाऱ्या गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा कराडच्या कृष्णा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं की जिथे सिंगापूरहून पोरं शिकायला येतात, पोरं खुश. सिंगापूरची फी त्याला परवडणार नाही कारण ती 22 लाख आहे, पण त्यातले 2 लाख त्या विद्यार्थ्यांनी भरले आणि 20 लाख गव्हर्नमेंट भरणार, तर तो खुश की मला प्रवरा मिळालं, मला कृष्णा मिळालं. आणि त्यामुळे सरकारने इतका मायन्यूटली आरक्षण मिळाल्यामुळे एकदा फक्त अजितदादा असं म्हणाले की आरक्षण गेल्यामुळे मराठ्यांचं जे नुकसान झालं ते आम्ही भरून देऊ. अरे भरून देऊ म्हणजे काय? 9 महिन्यापूर्वी त्या वडेट्टीवारांकडून काढून तुम्ही सारथी नियोजनमध्ये घेतली, नियोजन विभागामध्ये. का? तर तुम्ही फार इफिशियंट मंत्री. काय केलं 9 महिन्यामध्ये सारथीचं? तुम्ही सारथीच्या सवलती पुन्हा सुरू केल्या, स्कॉलरशिप सुरू केल्या, फेलोशिप सुरू केल्या. आता तुम्ही नव्याने अण्णासाहेब पाटील महामंडळ पुन्हा नियोजनमध्ये घेतलं. का? तर तुम्ही इफिशियंट मंत्री. काय करणार आहात तुम्ही त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचं? 3,000 कोटीचं पॅकेज सरकारने ताबडतोब घोषित. याला तर तुम्हाला काही कोर्टाने अडवलेलं नाही आहे. 3,000 कोटीचं पॅकेज घोषित करा. 3,000 कोटी कसे होतात तर 600 कोटी रुपये निम्मी फी भरण्यामध्ये लागतो. इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना मॅनेजमेंट कोट्यात ॲडमिशन मिळाली तर त्या ॲडमिशनची फी भरण्यासाठी तुम्हाला एक सगळे म्हणून एक 70-80 कोटी लागतात. तुम्हाला सारथीला एक 500 कोटी द्यावे लागतात. तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळाला 1,000 कोटी द्यावे लागतात. 10 लाखाचं लोन ज्यावेळेला तुम्ही इंटरेस्ट फ्री देता त्यावेळेला 5 वर्षात त्याचं 3,30,000 व्याज तुम्हाला भरावं लागतं. या स्पीडने तुम्हाला 1,00,000 तरुणींना नोकऱ्या द्याव्या लागतील. शेवटी मी म्हटल्याप्रमाणे शिक्षणामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल आणि नोकऱ्यांमध्ये सरकारी नोकऱ्या किती होता तो? वर्षाला खचून 10-20 हजार सुद्धा सरकारी नोकऱ्या निर्माण होत नाही. 10 लाखाचं लोन 25 लाखाचं करा, त्यातून तो उद्योग सुरू करेल तर प्रत्येकजण 50 जणांना जॉब देईल. असे 1,000-2,000 तरुणी ज्यावेळेला धंदे काढतील त्यावेळेला लाखापेक्षा जास्त लोकांना जॉब देतील. तुमचे वार्षिक मेगा भरती जेव्हा तुम्ही म्हटली, देवेंद्रजी सरकार म्हणाले की आम्ही मेगा भरती करणार, 70,000ची होती. याचा अर्थ तुमची रेग्युलर रिक्रुटमेंट गव्हर्नमेंटची ही 10-20 हजाराची पण नाही. मग तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ मजबूत करा, 10 लाखाचं लोन 25 लाख करा, ते उद्योग करतील, अनेकांना रोजगार देतील. आणि त्यामुळे असं बसून मराठा समाजाला अरे बाबा आरक्षणात जे मिळत होतं ना ते आम्ही अशा पद्धतीने देतो ना, आरक्षणाची लढाई चालूच ठेवू असं म्हणण्यातून हा प्रश्न संपेल. पण या मंत्रिमंडळात कोणाचंही धाडस नाही. एक अशा पद्धतीने डिस्कशन केलं पाहिजे. आणि त्यामुळे टू कन्क्लूड की केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे, राज्य सरकारने पण केली पाहिजे. सेकंड,
या रिव्ह्यू पिटिशनने फक्त एक मुद्दा मार्गी लागेल, उरलेल्या 2 मुद्द्यासाठी लगेच मागास कमिशन मागास आयोग नेमावा लागेल. अँड थर्ड थिंग, याचा पुन्हा एकदा आरक्षण नावाचा निर्णय होईपर्यंत तो 6 महिन्यात करा. त्याला जो वेळ लागेल तोपर्यंत जे ओबीसीला ते मराठ्यांना नावाची देवेंद्र फडणवीसांनी जी योजनांची मालिका दिली होती ती मालिका तुम्ही सुरू केला, ज्याला 3,000 कोटी लागतील. इट्स नॉट बिग अमाऊंट. या महाराष्ट्रातला 32% समाज मराठा आहे. त्या 32% समाजामधले मुठभर लोकच आमदार, खासदार, नगरसेवक, झेडपी मेंबर, कारखानदार आहेत. हां, ज्याच्यावर खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने मराठा मागास नाही असं म्हटलं. आपल्याला नीट मांडता नाही आलं की 32% म्हणजे आमचा समाज 3-3.5 कोटी होतो. त्यातले मुठभर लोक आमदार, खासदार आहे म्हणजे मराठा समाज प्रगत झाला काय? तर चला ठीक आहे, तुमचं हे सुप्रीम कोर्टावर काही टिप्पणी करता येत नाही, आपल्यालाच मांडता आलं नाही. तर हा जो 32% समाज आहे त्याला 3,000 कोटी नाही खर्च करणार का तुम्ही? तर ते तुम्ही खर्च केले पाहिजेत. आणि अजितदादा खूप डायनॅमिक आहेत. आत्ता त्यांची मी पुण्याची प्रेस बघत होतो, ते म्हणाले ऑन दी स्पॉट मी निर्णय करतो. तो ऑन दी स्पॉट निर्णय करून टाका. 3,000 कोटीचं मराठा समाजाला पॅकेज. मराठा समाज म्हणाले ठीक आहे, बाकी तुमची लिगल प्रक्रिया चालू ठेवू द्या. पण दादा हे सगळं आता गायकवाड आयोग पूर्णपणे खंडाळ आहे, तर त्यामध्ये ज्या मुद्दे मांडले होते ते मुद्दे सोडून मग आता नवीन मुद्दे काढावे लागतील कोर्टासमोर जात असताना. तर त्याच्यासाठी नेमका कसा अभ्यास करायला लागेल? हे मुळात सुप्रीम कोर्टाने ही शाबासकी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दिली की मागास आयोगाचा अहवाल तामिळनाडूनंतर इतका सघन अधिक लोकांचा सर्वे केलेला महाराष्ट्राचाच आहे. तमिळनाडूमध्ये मात्र तो फारच मोठा होता. त्यांनी 25,000 लोक 10,000 रुपयाच्या पगारावर 2 वर्ष अपॉइंट केली आणि जवळजवळ त्यांनी प्रत्येक कुटुंबाचा सर्वे केला. आणि त्यामुळे त्यांचा रिपोर्ट टेक्निकल माहिती आपल्याला असावी. तमिळनाडूचं 69% रिझर्वेशनसुद्धा फायनल डिसिजन झालेलं नाही. त्यांना स्टे मिळाला नाही, त्यामुळे ते चालू आहे. मग आपलंही 2 वर्ष चाललंच की. आणि त्यामुळे तमिळनाडूचं सुद्धा प्रकरण हा सुप्रीम कोर्टात भिजत पडलं आहे. पण ते त्यातल्या त्यात स्ट्रॉंग काय आहेत, तर त्यांनी 25,000 लोकांच्या साह्याने 2 वर्ष सर्वे केल्यामुळे त्यांचा सर्वे हा सघन सर्वे झाला, डिटेल सर्वे झाला. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटला असाच, कारण गायकवाड कमिशनने 5 लाख लोकांचा सर्वे केला, तेही एका पंचायत समितीच्या गणामध्ये, एका गावामध्ये सगळी घरं असा त्यांचा येतो. तो 5 लाखाचा आहे. 18,000 विरोधी निवेदनं त्यांनी स्वीकारली आणि चर्चा केली. तर त्याच्यापेक्षा सघन तो करावा लागेल क्रमांक 1. त्यामुळे मग माणसं अपॉइंट करायला लागतील. 5 लाखाच्या ऐवजी 50 लाखाचा करायला लागेल क्रमांक 1. क्रमांक 2, सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं की बा मागच्या 6 कमिशन्सनी रिपोर्टमध्ये हे म्हटलं की मराठा मागास नाही आहे, तर त्याचा काय संबंध? मी फार ग्रामीण आणि सोपी उदाहरणं देत असतो. 68 साली कालेलकर कमिशन अपॉइंट झालं आणि ते म्हणाले की नाही मराठे पुढारलेले आहेत. हो, तेव्हा माझ्या बापाची 25 एकर जमीन होती, आता ती 10 गुंठे झालेली, तर काय करायचं? म्हणजे मग कालेलकर कमिशनने मराठा श्रीमंत आहे म्हटलं, ते आधी आहे का? डिव्हिजन होता माझ्या बापाची 10 गुंठे झाले, ते 10 गुंठे त्याचं भागत नाही. तो म्हणजे आदराने बापाला, तो आईला अगं आई म्हणतो आपण. तसं माझे वडील मिलमध्ये कामाला काय गेले, तर कालेलकरच्या वेळेला ते होते, गावचे पाटील होते. आमचा जन्म झाला होता आणि 8-10 वर्षाचे आम्ही होतो. घरामध्ये असं पाटील म्हणून असत. आता काय आहे, तर आता आमच्या घराला कोणी विचारतच नाही, कारण माझ्या चुलत घरातले सगळेजण इचलकरंजीमध्ये कामगार आहेत. मग आमच्या वसंत पाटीलाचा पोरगा उत्तम पाटील कामगार, सगळे. त्यामुळे हे प्रभावीपणे मांडायला लागेल की आधीच्या कमिशन्सने मराठा समाज पुढारलेला म्हटला, अचानक तो मागासलेला कसा झाला? ठीक आहे ना, त्यांचं अनुमान ते आम्ही आकडेवारी मांडतोय ना की 90% डबेवाले मराठा आहेत, 90% घरगडी मराठा आहेत, 90% माथाडी मराठा आहेत. आणि मग मंत्रालयामध्ये नोकरीमध्ये 5% मराठा आहेत. ज्याला आपण म्हणतो की डिरेक्ट IAS 1 झालेला आहे, बाकी प्रमोशनने झालेले आहेत. मग हे मांडता नाही आलं का आम्हाला? का डबेवाले आहेत म्हणजे तुम्ही श्रीमंत, हो मस्त डबे घेऊन जायचं, मग तुम्ही घेऊन जा मग. आणि त्यामुळे त्याची मांडणी नीट करता आली नाही. पण आता त्याच्यात काही बोलण्यात पॉईंट नाही. आता त्याला हाच मार्ग आहे की नवीन कमिशन, नवीन सर्वे, नवीन रिपोर्ट, नवीन कोर्ट कचेरा, तोपर्यंत योजना. लसीकरण मोहिमेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले, थोडेफार ताणले गेलेले आहेत.
मग आता हे केंद्रानं पुढाकार घेऊन स्वतः मध्ये केले, मग हे तांत्रिक संबंध जरा कमी होतील किंवा वातावरण असं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अन्य राज्यातही नॉन BJP गव्हर्नमेंट आहेत, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे 3-3 जणांचं असल्यामुळे त्या सगळ्यांची चढाओढ चाललेली असते की केंद्रावर टीका करेल. एका बाजूने ते असं म्हणतात की देशात सगळ्यात जास्त लसीकरण आमचं झालं, क्रमांक 1चं. दुसऱ्या बाजूने असं म्हणतात की केंद्राने आम्हाला लसी दिल्या नाहीत. हे काही न कळणारच कोड आहे. आणि आता त्यामुळे हे बरं मोदींचा स्वभाव असा आहे की ते तुम्ही कितीही शिव्या द्या, ते ह्या लॉजिकने काम करतात की माझ्या शरीराला कुठे छिद्र पडतात आणि म्हणून ते काम करतात. त्यामुळे 10-12 दिवसात त्यांनी सगळं ऑक्सिजन, रेमडेसिवीर हे सगळं चित्र बदलून टाकलं. आता राहिला लसीचा विषय, तर त्यांनी काल आधी घोषित केलं की कुठला कारखाना मंथ वाईज किती लसी क्रिएट करणार. आणि डिसेंबरपर्यंत एवढा मोठा देश चीन सोडला तर कोणाचाच नाही, तेवढा मोठ्या देशाला 2 डोस द्यायला लागणारं सगळं डिसेंबर एंडपर्यंत पूर्ण होईल. ही याचिका फेटाळून असंच वातावरण झालेलं होतं. मग आता हे वातावरण निवडण्यासाठी फरक पडेल का? दोन्ही राज्यांनी केंद्राचे संबंध सुधारतील का? थोडेफार गैरसमज दूर होतील का? कुठल्या याचिका? मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर केंद्राने हे करावं किंवा राज्याने हे करावं, कोण कुठं कमी पडलं, आरोप प्रत्यारोप झाले. मग आता हे वातावरण पूर्वीचे जे झाले 15 दिवसात आरोप प्रत्यारोप, आता हे केंद्रानं पुढाकार घेऊन स्वतःहून काय ते केंद्रावरच दोषारोपण करायचं आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांनी काल लगेच स्टेटमेंट दिलं की तुम्ही ही रिव्ह्यू पिटिशन दाखल केली त्याबद्दल तुमचे आभार, पण तुम्ही ते 50% वाढण्यासाठी सुद्धा कायदा केला पाहिजे. म्हणजे सोडायचंच नाही केंद्राला, इम्प्रॅक्टिकल असू देत पण सोडायचंच नाही केंद्राला. आता 50% अभावाच्या विषयामध्ये ऑलरेडी मोदी सरकारने 10% आर्थिक मागास रिझर्वेशन केलं आहे. तुम्ही कशाला सांगायला लागता, पण सोडायचंच नाही. केंद्र सरकारने रिपिटिशन दाखल केल्या या बाबतीत राज्य सरकारची काय भूमिका? त्यांनी म्हटलं ना व्हेरी नेक्स्ट डे रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला पाहिजे. ते त्याच्यात दळत बसले आहेत. तर आत्ता तरी त्यांनी रिव्ह्यू पिटिशन लगेच दाखल केली तर केंद्र आणि राज्य मिळून ती केस स्ट्रॉंग होईल. आणि त्याच्यामध्ये एवढं तर पदरात पडेल, असं मला जेवढा कायदा कळतो एवढं तर पदरात पडेल की राज्यांचा अधिकार अबाधित आहे. पण तो जो मुद्दा आहे की मराठा मागास आहे की नाही यावरही आणि रिव्ह्यू दाखल करावा. पण माझं त्यातलं मत असं आहे की त्या विषयामध्ये 3-2 नाही झालं, त्यात 5-5 झालं. आणि 5-5 झालेलं असताना तुम्हाला एवढं रिव्ह्यू पिटिशनने पुन्हा इकडचा सूर्य तिकडे नेता येत नाही. त्यामुळे तुमच्या हातामध्ये पुन्हा मागास आयोग नेमणं एवढंच राहिलेलं आहे. तोपर्यंत सवलती देणं राहिलेलं आहे. सवलतींचा मुद्दा तुम्ही अगदी 5 मेला ज्यावेळी निकाल आला त्या दिवसापासून मांडताय मराठीमध्ये, अद्यापही सरकार त्याच्याबद्दल काहीच निर्णय घेत नाही. नेमकं काय? मी तुम्हाला तेच म्हटलं ना, मला सगळ्यात वाईट वाटतं ते अजित पवारबद्दल की त्यांची प्रतिमा अशी आहे की ती त्यांना पटणारे विषय 2 मिनिटामध्ये ऑन स्पॉट. म्हणजे मला आठवतं की आम्ही 1 कोटी रुपये हे सगळ्या आमदारांना कंपल्शन करा कोविडवर, तर त्यांनी बैठक सुरू असताना GR काढला. म्हणजे बैठक सुरू असताना लाव रे फोन म्हणून फोन लावला, रात्री आम्ही झोपेपर्यंत आमच्या हातात GR पडला. पण सारथी विषयामध्ये काही अजित पवार करायला तयार नाही. वडेट्टीवारांकडून काढून घेतली, वडेट्टीवारांवर आरोप झाले की तुम्ही अँटी मराठा आहात, मग काढून घेतलं, काही नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळसुद्धा काढून घेऊन 3 आठवडे झाले की नाही, काही नाही. आणि तसंच मराठ्यांचं नुकसान या निर्णयामुळे झालं, आम्ही ते भरून देऊ. आता मुळात हा आविर्भावसुद्धा कुठून येतो माहीत नाही. आम्ही ते भरून देऊ म्हणजे काय, लोकांचेच पैसे आहेत मान्य आहे. तरी तुम्हाला खर्च करायला लोकांनी अधिकार दिले, सरकार म्हणजे काय तर अधिकार दिले, तर अधिकार वापरा ना. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक कॅबिनेटनंतर मी आशेने बघत असतो की आज बहुतेक हे निर्णय करतील. निर्णय करायला कॅबिनेट फाईल तयार करायची असते, त्या कॅबिनेट फाईल तयार करायला पण सुरुवात नाही झाली. कॅबिनेट फाईल एखादी इच्छाशक्ती असल्यानंतरसुद्धा आठवडाभर करावी लागते. हां, हे बरोबर की चूक माहिती नाही, पण 5 वर्ष मी गव्हर्नमेंटमध्ये होतो, ती तुमची अजून सुरुवातच नाही झाली फाईल. अण्णासाहेब पाटलांनी एवढं मोठं मराठा समाजासाठी योगदान दिलं, त्यांच्या नावानं जे महामंडळ होतं तितकी आता स्वायत्तता रद्द करून ते विलनीकरण राज्य महामंडळाकडे केलं. म्हणजे स्वायत्तता पूर्णपणे संपुष्टात आल्याचा प्रकार. नाही, ते स्वायत्तता नसेल ना तर तो जो फ्री अँड 5 वर्ष अण्णासाहेब पाटील महामंडळाला होता की त्या महामंडळाने ॲप्लिकेशन्स मागवायची, स्क्रुटिनी करायची, धडाधड निर्णय होत होते. आता काय झालं की शासनामध्ये मगाशी म्हटलेलं रिपीट करेन, 1 रुपया खर्च करायला 1 वर्ष लागतं.
आणि त्याप्रमाणे आता त्या फायली मस्त नियोजनमध्ये जाऊन पडणार. कारण तुम्ही एकदा त्याला गव्हर्नमेंटचा पार्ट केला की गव्हर्नमेंटचे सगळे नियम लागू आणि त्यासाठी मग महामंडळाची कल्पना काय निर्माण झाली. हां, वसंतराव नाईकांपासून अनेक महामंडळ झाली ना. वसंतराव नाईक महामंडळ झालं, अण्णाभाऊ साठे महामंडळ झालं, संत रोहिदास महामंडळ झालं. ते अशासाठीच की काही एक 200-400 कोटीची स्वायत्तता लागते, ती अनेक काढून घेतली. ते आता पुन्हा द्यावी अशी मागणी असणार आहे. तर ती पुन्हा दिल्याशिवाय त्याला स्पीडच निर्माण होणार. मी जे म्हणतोय ना की वर्षाला 10,000पेक्षा जास्त गव्हर्नमेंट जॉब्स क्रिएट होत नाहीत. पण तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ स्ट्रॉंग केलं तर दरवर्षी 2 लाख जॉब क्रिएट करा. तर ते अण्णासाहेब पाटील महामंडळ नियोजनमध्ये टाकून त्याला स्पीड नाही होणार. त्याला 1000 कोटी देऊन असं म्हटलं पाहिजे की तुमचंही ऑडिट होणार. ते ऑडिट होतं की तुम्ही उगाचच कोणाला तरी सँक्शन नाही केलं ना, तर तुमचंही ऑडिट होईल पण तुम्हाला स्वायत्तता. तर त्याचं एक बोर्ड असतं. इथे संजय पवार आपले उपाध्यक्ष होते, नरेंद्र अध्यक्ष होता. तर ते बोर्ड आठवड्यातून एकदा बसायचं आणि त्यांनी तर काय केलं, मी आग्रह धरला, देवजीने आग्रह धरला की अरे कुठेच सगळं सेंट्रलायझेशन करता डिस्ट्रिक्टला अधिकार देऊन टाका. मग डिस्ट्रिक्टचं ऑफिस सुरू झालं इथे आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टला धडाधड सँक्शन झालं. म्हणजे 14,000 लोकांना मिळालं. 14,000 लोकांनी 5 जणांना जर जॉब दिला असला, 5 जणांना जर दिला असेल ना, 70,000 लोकांना जॉब दिला. आणि तुम्ही वर्षाला किती जॉब देता? 10,000. त्यातले रिझर्वेशन किती? 12%. 10,000 12% दिले 2400. म्हणजे तुम्ही मराठा आरक्षणमध्ये 2400 जॉब देणार आणि अण्णासाहेब पाटीलमध्ये 70,000 लोकांना जॉब दिले. तुम्ही हे 25 लाख केलं म्हणजे आणखीन धंदा मोठा झाला. आणि ते तुम्ही 50,000 लोकांना द्या, किती जॉब होतील मोजत राहा. आणि त्यामुळे आरक्षण आहे. बरं, पूर्वी कसं होतं की गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये एंट्री पॉईंटला आरक्षण उपयोगी पडत होतं, प्रमोशनलाही पडत होतं. तर आता तर मोठा डिबेट चालू आहे ना की प्रमोशनमध्ये असावं नसं. त्या डिबेटमध्ये मी जात नाही. पण म्हणजे तुम्हाला नोकरीत जाण्यापुरतं पाहिजे. मग त्या नोकरीत जाण्यापुरतं जर पाहिजे असेल तर तुम्हाला रिझर्वेशन असून सुद्धा, रिझर्वेशन असल्यानंतर तुम्हाला नोकरीची गॅरंटी झाली का? 2401 झाला की नाही, 2402 झाला की घरी. म्हणजे तुम्हाला दरवर्षी ते 2400मध्ये यायचा प्रयत्न करायचा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ स्ट्रॉंग करायला पर्याय नाही की जे वर्षाला 2 लाख जॉब क्रिएट करू शकतो. दादा, अशी तर मी टीका केली की भाजपची भूमिका ही कातडी बचावसाठी आहे. कोणाची कात्री बसवायची? अशोक चव्हाण यांची टीका केली. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, मला अजित पवार ऐकवलं. अशोक चव्हाणांनी आणि सगळ्यांनी एक धोरण ठरवलं आहे. ते राहुल गांधींनी शिकवलं त्याला. सकाळी उठायचं आणि मोदींच्या नावाने बॉम्ब मारायची. त्यांना असं वाटतं की अशी बॉम्ब मारली की 2 इंजेक्शन पडतात, अशी मारली की 2 सिलेंडर पडतात, असं त्यांना शिकवलं. त्यामुळे काही झालं की टांग उपर करायची, की पड्यात फिरपीट टांग उपर. तसं अशोक चव्हाणांचं आहे. आता तुम्ही अजून रिव्ह्यू पिटिशन दाखलच नाही केली, तुम्ही विचारासाठी कमिटी नेमली, तोपर्यंत केंद्र रिव्ह्यू पिटिशन दाखल करून मोकळं झालं आणि तुम्ही त्याचं स्वागत करण्याच्या ऐवजी कात्री बचाव. कसलं कात्री बचाव? बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे